मोहोरे हायस्कूलच्या प्रांगणात पत्रकार दिनानिमित्त आयोजित पन्हाळा शाहूवाडी पत्रकार संघ आणि मोहोरे हायस्कूल मोहोरे यांच्या संयुक्त विद्यमानं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी पुरस्कार प्राप्त पत्रकार निवास मोटे, श्रीकांत कुंभार, कृष्णात हिरवे, दिलीप पाटील, भीमराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला। मान्यवरांच्या हस्ते तरुण भारतचे सदाशिव सोळसे यांना यंदाचा पन्हाळा शाहूवाडी पत्रकार संघाचा आदर्श पत्रकार भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला। या कार्यक्रमात पत्रकार अनिल मोरे आणि भीमराव पाटील यांनी निवृत्त पोलीस उपअधीक्षक आर पाटील यांची मुलाखत घेतली। या मुलाखतीत आर पाटील यांनी आपला संघर्षमय जीवनप्रवास उलगडताना पोलीस दलातील अनुभव सांगितले। दिवंगत आर पाटील आबा यांनी आपल्या गरजा मागं ठेवून आपल्याला स्पर्धा परीक्षेला जाण्यासाठी पैसे दिले आणि आपण फाटकं बनियन घालू पण तात्याचं नशीब फाटू देणार नाही अशा भावना व्यक्त करत सदैव पाठबळ दिल्यानं आपण अधिकारी होऊ शकलो अशा शब्दात आर पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त केली। सांगली ही जन्मभूमी तर कोल्हापूर कर्मभूमी असल्यामुळे दोन्हींवर तेवढंच प्रेम असल्याचं सांगत आर पाटील यांनी कोडोली परिसर हा जणू आपलं माहेरघरच असल्याचं सांगितलं। आबा मंत्री असताना आपण त्यांच्या पदाचा कधीही गैरफायदा घेतला नाही, तसंच त्यांनीही आपल्यावर कोणत्याही कामासाठी दबाव टाकला नाही असंही त्यांनी सांगितलं। प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांच्या करिअरला आकार मिळत असतो असंही त्यांनी नमूद केलं। या कार्यक्रमाला सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आणि माजी जिल्हा परिषद सदस्य प्राध्यापक शिवाजी मोरे, अध्यक्ष शिवाजी मोहिते, कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग, मोहोरेचे सरपंच प्रशांत शेळके, मुख्याध्यापक किसन चौगुले, पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णात जाधव, उपाध्यक्ष शरद जाधव, संजय पाटील, उत्तम महाडिक, दत्तात्रय बोबडे, नितीन पाटील, प्रभाकर पाटील, दिनकर पाटील यांच्यासह मोहोरे प्रशालेतील विद्यार्थी, परिसरातील पत्रकार आणि ग्रामस्थ उपस्थित होते।